महाराष्ट्रात अवघ्या 25 वर्षांनंतर प्रथमच माप्सो युनिव्हर्सिटीने BVC&EH म्हणजेच व्हेटरनरी सायन्स या डिग्री कोर्ससाठी 4 प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजेसला मान्यता दिलेली आहे. VCI आणि केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या शिफारसीनंतर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मान्यता मिळालेल्या कॉलेजेसची नोटीस देखील जाहीर केलेली आहे. VCI आणि माप्सूने 4 प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजेसला 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून BVC&EH या डिग्री कोर्ससाठी प्रवेश प्रक्रियेसाठी मान्यता दिलेली आहे. तर या प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजेसमुळे भरपूर सारे पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले. जसं की महाराष्ट्रात कोणत्या प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजला मान्यता मिळालेली आहे, ते प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेज कुठे आहेत, त्यानंतर या प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजमध्ये ॲडमिशन प्रोसेस कशी होणार आहे, त्यानंतर या प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला काय क्रायटेरिया फॉलो करावा लागणार आहे. त्यानंतर जे प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजेस आहेत, त्या प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजेसमध्ये सीट मॅट्रिक कसं असणार आहे आणि ते सीट मॅट्रिक्स सेमी गव्हर्नमेंट आणि जे मॅनेजमेंट कोटाच्या सीट्स आहेत, त्या कशा फिलअप केल्या जाणार आहेत, त्या गव्हर्नमेंट काउन्सिलिंगमधून होणार आहेत की नाही, याबाबत बी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचं प्रश्न आहेत. आणि या कॉलेजेसमध्ये फी स्ट्रक्चर कसं असणार आहे, महाराष्ट्रातील डोमेसाईल स्टुडंटना या प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजचा काय फायदा होणार आहे आणि त्यानंतर खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की या नवीन प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजमध्ये ॲडमिशन्स घ्यावा की नाही, हा सुद्धा प्रश्न भरपूर साऱ्या पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आहे. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित वेटनरियन. तर आज या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. त्याबाबतच मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देखील शेअर करणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वेटनरी बाबत सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील. चला तर सुरू करूया. तुमच्या प्रश्नांची उत्तरासोबत सर्व टॉपिक सुद्धा मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. जसं की पहिला प्रश्न किंवा पहिला टॉपिक म्हणता येईल, महाराष्ट्रात कोणत्या प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजला 2026-27 या वर्षापासून मान्यता मिळालेली आहे. त्या 4 प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजची लिस्ट महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली आहे. तर त्या प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजची लिस्ट माझ्याकडे देखील मी घेतलेली आहे. तर पहिलं कॉलेज जे आहे ते आहे MGM म्हणजे महात्मा गांधी मिशनच्या अंतर्गत डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, जे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. दुसरं कॉलेज आहे परिक्रमा पशुवैद्यकीय महाविद्यालय, काष्टी अहिल्यानगरमध्ये. 3 नंबरचं कॉलेज आहे तात्यासाहेब कोरे पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्था, कोल्हापूर. आणि चौथं कॉलेज आहे यशोदीप पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुरबाड, ठाणे. या 4 प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजला मान्यता मिळालेली आहे आणि या वर्षीपासून ते कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स होणार आहेत. महाराष्ट्रात टोटल 6 गव्हर्नमेंट BVC&EH म्हणजेच व्हेटरनरी सायन्स या डिग्री कोर्सचे कॉलेजेस आहेत. त्या कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट सीट्स नाही आणि सेमी गव्हर्नमेंटची सीट्स सुद्धा नाही. दरवर्षी 450 ते 480 एवढ्या जागा दरवर्षी गव्हर्नमेंट व्हेटरनरी कॉलेजमध्ये अवेलेबल असतात. या कमी जागा असल्यामुळे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना राजस्थान, पंजाब, हरियाणा या बाहेरच्या राज्यातील प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं. त्यामुळे या वर्षीपासून महाराष्ट्रात प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजेस आलेले आहेत आणि त्यांची प्रोसेस सुद्धा चालू झाली. किंवा दुसरा टॉपिक, जर तुम्हाला महाराष्ट्रात BVC&EH म्हणजेच व्हेटरनरी सायन्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला काय क्रायटेरिया फॉलो करावा लागणार आहे किंवा तो काय फुलफिल करावा लागणार आहे. तर पहिलं तर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या किंवा प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजमध्ये ॲडमिशन्स घ्या. त्यासाठी तुम्हाला तुम्हाला 12वी बोर्डमध्ये जे अनरिझर्व्ह कॅटेगरी, जनरल कॅटेगरी स्टुडंट आहेत त्यांना 50% मार्क्स PCEB फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या 4 सब्जेक्ट मिळून 50% मार्क असायला हवेत. आणि जे रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 47.5% असायला हवे PCBE मिळून. तर हा बेसिक क्रायटेरिया, हा क्रायटेरिया असेल तरच तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट एंट्रन्स एक्झामिनेशन तुम्हाला द्यायची आहे, नीट UG. नीट UG एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला क्वालिफाय होणं गरजेचं आहे. क्वालिफाय झाल्यानंतरच या 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही फुलफिल करायला हव्यात. तरच तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेस किंवा ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभागी होता येईल. तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये करा किंवा प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजमध्ये करा. हा महत्त्वाचा प्रश्न होता. त्यानंतर या प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल असणार आहेत. तर प्रत्येकी महाराष्ट्र सरकारने ज्या नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे तर प्रत्येकी प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजमध्ये 80 सीट असणार आहेत. त्यामध्ये 50% सीट्स ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटच्या सीट्स असणार आहेत प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजेसमध्ये. आणि ज्या 50% सीट्स ज्या आहेत त्या मॅनेजमेंट कोटा किंवा ज्या प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेजेसमध्ये असणार आहेत.
ज्यातून 50% सीट्स या सेमी गव्हर्नमेंटच्या असणार आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या काउन्सिलिंग थ्रू भरणार आहेत आणि या सेमी गव्हर्नमेंटच्या सीट्स फक्त डोमेसाईल स्टुडंटला मिळणार आहे. जे महाराष्ट्राचे डोमेसाईल स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी या सेमी गव्हर्नमेंटच्या सीट असणार आहेत. त्यानंतर ज्या 50% सीट असणार आहेत त्या 50% सीट्स या मॅनेजमेंट कोटाच्या सीट्स असणार आहेत. म्हणजे टोटल 80 मधून 40 सीट्स या सेमी गव्हर्नमेंटच्या असणार आहेत आणि 40 सीट या मॅनेजमेंट कोटासाठी असणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. तुम्हाला कोणतं कॉलेज निवडायचं आहे, तुमच्या मार्क्सला कोणतं कॉलेज मिळू शकतं किंवा तुमच्या मार्क्सनुसार काय अनालिसिस असेल, या सर्व इन्फॉर्मेशननुसारच तुम्हाला कॉलेज किंवा फॉर्म फिलअप करायचा आहे किंवा चॉईस फिलिंग करायची आहे. तर या सर्व इन्फॉर्मेशनसाठी किंवा या गायडन्स सपोर्टसाठी तुम्ही काउन्सिलिंग सुद्धा जॉईन करू शकता. महाराष्ट्रात ज्या विद्यार्थ्यांना BVC अँड एच म्हणजेच वेटनरीमध्ये ॲडमिशन्स घ्यायचं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही गायडन्स सपोर्ट देखील प्रोव्हाइड करणार आहोत. ज्या विद्यार्थी खरंच इच्छुक आहेत की प्रॉपर तुम्हाला एका डॉक्टरकडून प्रॉपर गायडन्स सपोर्ट पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर मॅनेजमेंट कोटाच्या सीट्स देखील गव्हर्नमेंटच्या देखरेखीखाली होणार आहेत आणि त्यासाठी सुद्धा कट ऑफ लागणार आहे. त्यामुळे प्रायव्हेट कॉलेज आले आणि लगेच तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स घेऊ नका. जेणेकरून तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला प्रोसेस कशी करायची आहे? पहिल्यांदा तुम्हाला गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि नाही मिळालं तर तुम्हाला मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तर ही प्रोसेस देखील तुम्हाला माहिती असायला हवी. जर गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळत असेल तर तुम्ही सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन्स घेऊ नका. यामध्ये कॅटेगरी, रिझर्वेशन, मेरिट रँक, प्रेफरन्सेस आणि अवेलेबल सीटनुसार तुम्हाला गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि मॅनेजमेंट कोटा सीट्स फिलअप होणार आहेत. तर त्यामुळे तुम्हाला एक योग्य मार्गदर्शनाची गरज असायला हवी. आणि महत्त्वाचा प्रश्न भरपूर साऱ्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे, की या प्रायव्हेट वेटनरी कॉलेजमध्ये सेमी गव्हर्नमेंट असू द्या किंवा मॅनेजमेंट कोटा असू द्या, तर यांचं फी स्ट्रक्चर काय असणार आहे? तर आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारने किंवा माप्सू युनिव्हर्सिटीने किंवा फी जी रेग्युलेटरी बॉडी आहे, ऑथॉरिटी आहे, त्यांनी अजूनपर्यंत निश्चित अधिकृत फी स्ट्रक्चर दिलेलं नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. ऑफिशियल अपडेट्स आल्यानंतर मी ते नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल. टेलिग्राम थ्रू किंवा Instagram थ्रू किंवा YouTube चॅनलवर देखील मी शेअर करेल, की जी ऑफिशियल फी स्ट्रक्चर आहे त्यानुसारच तुम्हाला फी पे करायची आहे. आत्तापर्यंत कोणतंही अधिकृत फी स्ट्रक्चर आलेलं नाही. हां, परंतु सेमी गव्हर्नमेंटचं फी स्ट्रक्चर हे मॅनेजमेंट कोटापेक्षा कमी असणार आहे. त्यामुळे तुम्ही गव्हर्नमेंट त्याच्यानंतर सेमी गव्हर्नमेंटच्या सीट्ससाठी प्रयत्न करा. नाही मिळालं तर तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये जा. तुम्ही स्टार्टिंगला जर मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घेत असाल तर तुम्ही मोठी चूक करताय. आणि या व्हिडिओचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या नवीन प्रायव्हेट वेटनरी कॉलेजमध्ये ॲडमिशन्स घ्यावं की नाही? आणि घ्यायचं असेल तर कोणतं कॉलेज तुम्ही निवडायला पाहिजे आणि त्या कॉलेजमध्ये तुम्ही काय-काय बाबी किंवा काय-काय गोष्टी तुम्हाला बघायच्या आहे बिफोर द ॲडमिशन्स. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ॲडमिशन्स घेताना कोणत्या गोष्टी बघायच्या त्या लिस्ट मी तुम्हाला सांगतोय. काय-काय पॉइंट असायला पाहिजे ॲज अ वेटनरी स्टुडंट किंवा ॲज अ वेटनरी डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगतोय, की या वेटनरी तुमच्या करिअरसाठी, तुमच्या भविष्यासाठी काय-काय गोष्टी त्या कॉलेजमध्ये असायला हव्यात. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की VCIचं रिकॉग्निशन त्या कॉलेजला पाहिजे, जे की 4 प्रायव्हेट वेटनरी कॉलेजला मी सांगितलंय. इन फ्युचर ते अजून वाढू शकतं किंवा दुसरे कॉलेज पण येऊ शकतात. परंतु आत्तापर्यंत हे 4 प्रायव्हेट वेटनरी कॉलेजला VCIने रिकॉग्निशन दिलंय हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर त्या प्रायव्हेट वेटनरी कॉलेजेसमध्ये तुम्ही जी फॅकल्टी आहे, म्हणजे जसं की तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असाल, तर फर्स्ट इयरमध्ये काय-काय सब्जेक्ट्स आहेत, त्या सब्जेक्टमध्ये फॅकल्टी असणं गरजेचं आहे. आणि तिसरा पॉइंट म्हणजे वेटनरी कॉलेजमध्ये वेटनरी हॉस्पिटल किंवा क्लिनिक एक्सपोजर असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथा पॉइंट आहे, की वेटनरी कॉलेजला तुम्हाला फार्म असणं गरजेचं आहे. ज्या फार्ममध्ये कॅटल, बफेलो, शीप, गोट असे भरपूर सारे ॲनिमल्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स असतील, याचं तुम्हाला बघायचं आहे. कारण तुम्हाला जर ॲनिमल्सच माहीत नसतील, त्यांचं बिहेवियर, त्यांचं नेचर माहीत नसेल, तर तुम्ही त्यांना ट्रीट करू शकत नाही. त्यानंतर त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर, फॅसिलिटीज कशी आहेत ते तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर, कारण भरपूर सारे कॉलेजचं फी स्ट्रक्चर ते सांगतात वेगळं आणि तुम्हाला फी भरावी लागते वेगळी. त्यामुळे ते पण तुम्हाला चेक करायचं आहे. हॉस्टेल मुलींसाठी आणि मुलांसाठी सेपरेट हॉस्टेल किंवा मुलींच्या सोयीनुसार किंवा त्यांच्या सिक्युरिटीसाठी तुम्हाला कोणतं हॉस्टेल व्यवस्थित आहे ते तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर एज्युकेशन रिलेटेड जर असेल अकॅडमिक्स किंवा लॅब्स ज्या वेटनरी सायन्समध्ये ज्या फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरसाठी आता फर्स्ट इयरमध्ये वेटनरी ॲनाटॉमी सब्जेक्ट आहे जिथे सगळं ॲनिमल्सचे स्केलेटन असेल तर त्यासाठी सेपरेट लॅब पाहिजे ज्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना त्या लॅबचा फायदा घेता येईल आणि जे स्केलेटन आहे ते शिकता येईल.
तर या गोष्टींबाबत सर्व डिटेल इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे. तर मी ती गोष्ट तुम्हाला नक्की शेअर करेल आणि हे सर्व प्रायव्हेट वेटरनरी कॉलेज मी स्वतःहून बघून आलेलो आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली त्या कॉलेजला जाऊन लगेच ॲडमिशन्स करू नका. एक काउन्सिलिंग प्रोसेस फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन आणि सर्व फी स्ट्रक्चर वगैरे सर्व डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला कळेल. तर या काउन्सिलिंगसाठी तुम्हाला कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे, कसा फॉर्म भरायचा आहे, कोणते तुम्हाला कॉलेजेस प्रेफरन्ससाठी द्यायचे आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट सीट मिळण्यासाठी काय तुम्ही प्रयत्न केले पाहिजे, त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट सीटसाठी तुम्हाला कोणकोणते कॉलेज ॲड करायचे आहे, त्यासाठी तुम्हाला सर्व डिटेल इन्फॉर्मेशन गाईडन्स आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग करण्यापासून तर प्रेफरन्सेस आणि तुमचं ॲडमिशन होईपर्यंत सर्व प्रोसेस आम्ही करणार आहोत. तर तुम्हाला या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जेन्युइन ज्या लोकांनाच खरंच काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे किंवा आमच्याकडून गाईडन्स पाहिजे असेल ॲज अ वेटनरी डॉक्टर म्हणून, तर तुम्ही नक्कीच संपर्क करा. तर हे झालं महाराष्ट्रातील प्रायव्हेट वेटनरी कॉलेजबाबत इन्फॉर्मेशन. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना भरपूर सारे क्वेश्चन होते. तर आय होप या व्हिडिओमधून तुमचे सर्व क्वेश्चन्स आणि जे अपडेट्स आहेत ते क्लिअर झालेले असतील आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना वेटरनरी सायन्स, BVC अँड EH या डिग्री कोर्समध्ये करिअर करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि त्यांची फसवणूक होणार नाही. थँक यू एव्हरीवन. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.